श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, 15 जूनला आहे सोमवती अमावस्या। ही सोमवती अमावस्या का आहे तर या दिवशी सोमवार आहे। ही अधिक महिन्याची अमावस्या असणार आहे। ही सोमवती अमावस्या पण आहे याचा अतिशय दुर्मिळ असा शुभ संयोग जुळून आलेला आहे। धार्मिक मान्यतेनुसार असा योग अनेक वर्षांनी येतो। याचे महत्त्व सामान्य अमावस्यापेक्षा खूप जास्त मानले जाते। कारण आता सोमवती अमावस्या नक्की कधी आहे, तिथी काय आहे, कोणता शुभ मुहूर्त असणार आहे, कोणते असे दुर्मिळ महासंयोग आलेले आहे, चला सविस्तर जाणून घेऊया। 14 जून रविवारी दुपारी 12:19 अमावस्या तिथीला प्रारंभ होणार आहे आणि ही तिथी 15 जून रोजी सोमवारी सकाळी 8:23 पर्यंत असणार आहे। उदय तिथीनुसार 15 जून रोजी सोमवारीच अधिक महिन्याची अमावस्या आहे। ही सोमवारी आल्यामुळे सोमवती अमावस्या म्हणून ओळखली जाणार आहे। ही अधिक महिन्यात आल्यामुळे धार्मिक व आध्यात्मिक महत्त्व खूप जास्त वाढले गेलेले आहे। या दिवसाचे महत्त्व कसे आहे तर अधिक मास अमावस्या सोमवार असा हा दुर्मिळ योग आलेला आहे। शिवाय पिंड तर्पण, दान, स्नान, जप, शिवपूजा, विष्णू पूजेसाठी अत्यंत शुभ हा दिवस खूप शुभ मानला गेलेला आहे। एवढेच नाही, विवाहित महिलांनी अखंड सौभाग्यासाठी या दिवशी व्रत आणि शिव पार्वतीचे पूजन करावे। या दिवशी शिवाय आपल्या दारातील तुळशी पूजन आणि या दिवशी तुळशीला 108 वेळा प्रदक्षिणा घालणे विशेष पुण्य प्राप्त होते। या दिवशी गरजू व्यक्तींना अन्नदान, वस्त्रदान शुभ मानले गेलेले आहे। या दिवशी जे दान करायचे आहे, आपण वस्त्रदान, अन्नदान करू शकता। या दिवशी नेमकं काय करावे या संबंधित सर्व माहिती आपल्या चॅनलवर माहिती मिळणार आहे। तर आपण नवीन असाल या चॅनलवर तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करण्यास विसरू नका नवीन व्हिडिओसाठी, नवीन अपडेट्ससाठी। तर कमेंट्समध्ये नक्की लिहा मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। या दिवशी सकाळी लवकर उठायचे आहेत, आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर स्नान करायचे आहे, भगवान शिव व पार्वतीची पूजा करायची आहे। शक्य असेल तर या दिवशी पिंपळाच्या वृक्षाला आपल्याला प्रदक्षिणा करायची आहे। तुळशी पूजन करायचे आहे, तुळशीला प्रदक्षिणा घालावायच्या आहेत। पितरांच्या स्मरणार्थ पितृतर्पण करावे व आपल्या सामान्यनुसार आपल्या परिस्थितीनुसार दान धर्म करावे। आता या दिवशी सुवर्ण अशी संधी आहे। सोमवती अमावस्या अधिक मास हा असा महासंयोग आलेला आहे जो जीवनात असं सुख समृद्धीसाठी विशेष फलदायी मानला जातो। आता श्रद्धा व भक्ती भावाने केलेली पूजा, जप व दान याचं पुण्य अधिक महिन्यात अधिक पटीने वाढते असे धर्मग्रंथामध्ये सांगितलेले आहे। सर्वात आधी समजून घ्या की अमावस्या तिथी सुरू होत आहे रविवारी, दुसरी म्हणजेच दुपारी 12:19 रविवारी अमावस्या तिथी सुरू होत आहे आणि ही तिथी समाप्त होणार आहे दुसऱ्या दिवशी सकाळी 8:23 म्हणजे सोमवारी। आता अमावस्या तर सोमवारी सकाळी 8:23 संपत असल्यामुळे आपल्याला धार्मिक काही विधी असेल तर ते तुम्ही रविवारच्या 12च्या नंतर सुरू करू शकता। जे धार्मिक विधी आहेत ते सांगितले, लक्षात असू द्या। आता धार्मिक याच्यामध्ये कोणते येतात तर ते तुम्हाला मी सांगते। तर सोमवारी 8च्या अगोदर आपल्याला 8च्या अगोदरच समाप्त जे कोणते विधी करणार आहोत ते पण आपल्याला पूजा वगैरे आहेत त्या 8च्या अगोदरच आपल्याला समाप्त करून घ्यायच्या आहेत। तर सोमवती अमावस्याचा पूर्ण लाभ आपल्याला मिळू शकतो। तर कसा मिळणार आपण जाणून घेऊया। या दिवसाचे 3 विशेष मुहूर्त कोणते आहे। तुम्ही केलेली शुभ मुहूर्तावरची पूजा थेट देवापर्यंत पोहोचेल। सर्वात पहिला म्हणजेच महास्नान व दानाचे मुहूर्त जो
तुम्हाला सोमवारी पहाटे 5:35 ते 7:15 हे तुम्हाला करायचं आहे. कोणतं? तर स्नान व दानासाठी हा सर्वोत्तम म्हणजे सकाळची जो दिवस आहे 2 तासाचा वगैरे हा असणार आहे. आता याला अमृत मुहूर्तसुद्धा म्हणतात. या काळात पवित्र नदीत किंवा घरातील पाण्यात थोडे गंगाजल टाकून स्नान करावे आणि लगेच दानधर्म करावे. आता दुसरी गोष्ट म्हणजेच पिंपळाचे पूजन किंवा तुळशीचे पूजन. हा मुहूर्त आपण सोमवारी करू शकतो. सकाळी 7:15 ते सकाळी 8:23 या कालावधीमध्ये आपण पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे, प्रदक्षिणा घालायची आहे आणि तुळशीची पूजा करायची आहे आणि त्याची प्रदक्षिणा करायची आहे. आता तुळशीला 108 वेळा प्रदक्षिणा घालायची आहे, लक्षात असू द्या. यामध्ये घालू शकता. पिंपळाची पूजा करणे पण या दिवशी विशेष मानले जाते. या दिवशी सौभाग्यवतीचे काही विधी असेल तर त्या या 1 तासाच्या शुभ काळात पूर्ण करून घ्यावे, कारण 8:23 अमावस्या तिथी संपणार आहे. शिवाय पितृतर्पण व श्राद्ध हे कधी करावे? तर हे रविवारीच आपल्याला दुपारी करावे, कारण अमावस्याला पितृतर्पण केले जाते. म्हणून आपण 14 जूनला दुपारी 12:20 ते 3:30 काळात पितरांच्या नावाने तर्पण, पिंडदान किंवा गरजू व्यक्तीला अन्नदान करावे. आणि सोमवारी अमावस्या व अधिक महिन्याच्या अमावस्येला कोणते मुहूर्त विशेष ठरणार आहे हे आपण पाहिलेलेच आहे. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की सोमवारी सोमवती अमावस्या आहे, मग पितरांचे श्राद्ध तर्पण रविवारीच का करायचे? तर याचे कारण असे, शास्त्रानुसार आपल्या देवाची पूजा आपण ही सकाळी सूर्योदयाच्या वेळी करतो. म्हणून व्रत हे सोमवारी सकाळीच करणार आहोत. पण पितरांचे कार्य हे आपण दुपारी केले जाणार आहे. तर रविवारी दुपारी 12:19 अमावस्या सुरू होत आहे. म्हणून रविवारीची संपूर्ण दुपार अमावस्याची मिळत आहे आणि सोमवारी सकाळी जो वेळ आहे तर तो आपल्याला देवपूजा, पिंपळाची पूजा, तुळशीची पूजा याच्यासाठी आपल्याला जो सोमवारचा सकाळचा दिवस आहे तो मिळणार आहे. त्याच्यामुळे तिथी दुपारी अमावस्या नसते, म्हणजेच सकाळी 8:23 अमावस्या संपणार आहे. तिथी दुपारी अमावस्या नसते, म्हणजेच पितृदोष दूर करण्यासाठी, पितरांचे तर्पण करण्यासाठी 14 जून म्हणजेच रविवारचा दिवस सर्वोत्तम मानला जातो. लक्षात असू द्या या की पितृकार्य हे दुपारी करायचे आहेत. रविवारी तुळशी पूजन, शिवपार्वती पूजन हे आपल्याला जे करायचे आहे, जे विधी ते आपल्याला सोमवारी करायचे आहेत. अशा प्रकारे आपण सोमवती अमावस्याबद्दलची जी माहिती आहे ही तुम्हाला मी सविस्तर अशी सांगितलेली आहे. जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका. कमेंट्समध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.